कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थाने आपला आराध्य दैवत असणारा श्रीराम, त्या श्रीरामाचं भजन करा अशा प्रकारचा बोल आपल्याला केलेला आहे. समर्थ म्हणतात की भजाया जनी पाहता राम एकू. या सर्व लोकांमध्ये जर विचार केला, समस्त जनामध्ये जर विचार केला, तर भजन करण्याकरता योग्य असा असणारा माझा श्रीराम आहे, असं समर्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे. श्रीराम एकू भजा, मग त्या श्रीरामाशिवाय भजन करण्याला, भजण्याला योग्य असा दुसरा कोणी नाही, असं समर्थ या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला सांगतात. भजा या जनी पाहता राम एकू. तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा. सर्व संतांचं हेच मत आहे की देव हा एकच भजन करण्याला, भजण्याला योग्य असा या जगामध्ये आहे. तेव्हा ज्याचं ज्याचं आराध्य दैवत जे असेल, त्या दैवताचं स्वरूप ते संत सांगत असतात. आता तुकाराम महाराजांचं आराध्य श्री विठ्ठल आहे, ते विठ्ठलाबद्दल बोलतात. समर्थांचं आराध्य श्रीराम आहे, ते श्रीराम म्हणतात. कृष्ण आराधना ज्यांचं आराध्य दैवत आहे, कृष्णाचे आराधक जे आहेत ते कृष्ण म्हणतील. पण एकाच देवाचं भजन करा, एकच देव भजा, किंवा भजन करण्याकरता एकच देव योग्य आहे, असं सर्व संतांचं म्हणणं आहे. तेव्हा समर्थ या ठिकाणी म्हणतात, भजा या जनी पाहता राम एकू. का हो समर्थ, श्रीराम एकच भजनाला योग्य का आहे, त्याचं भजन आम्ही का करावं, या प्रश्नाचं उत्तर समर्थ देतात. करी बाण एकू, मुखी शब्द एकू. जो एक बाणी आहे, एक वचनी आहे, म्हणजे भगवंताच्या युद्धाचं, श्रीरामाच्या युद्धाचा जर आपण विचार केला तर तो एक बाणी म्हटलेला आहे त्याला. कारण हातामध्ये जर बाण घेतला आणि धनुष्यावर जर लावला तर तो बाण वाया जाणारच नाही, म्हणून त्याला एक बाणी म्हटलेलं आहे. ज्या लक्ष्याला अंतःकरणामध्ये धरून तो बाण प्रेरित केलेला आहे, ते लक्ष तो पूर्ण करणारच. तिथं कोणताही त्या ठिकाणी अडथळा त्याला येणार नाही, किंवा अडथळा जर आला तर त्या अडथळ्याचा भेद करणं हे श्रीरामाच्या बाणाचं सामर्थ्य आहे. म्हणून त्याला एक बाणी म्हटलेलं आहे. काही औषधांच्या पॅकेजवरती सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये रामबाण औषध असं लिहिलेलं असायचं. त्याचं कारण काय, तर रामाचा बाण जसा ठरलेलं कार्य पूर्ण करणारच, त्यात शंका नाही. त्याप्रमाणे ती कंपनी म्हणायची की आमचं औषध जे आहे ते ज्या उद्दिष्टाकरता निर्माण केलेलं आहे ते तुमचं काम साध्य करणारच, म्हणून त्याला रामबाण औषध असं म्हणत होते. तर त्याचं कारण की एकच बाण ज्या हेतूकरता प्रेरित केलेला आहे तो हेतू पूर्ण करणार असा तो एक बाणी आहे, म्हणून करी बाण एकू. पुढे म्हणतात, मुखी शब्द एकू. ज्यांनी एकदा वचन एखाद्याला दिलं तर त्या वचनामध्ये तो कधी पालट होऊ द्यायचा नाही. म्हणून रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाये, हे श्रीरामाच्या रघुकुळाचं असणारं वैशिष्ट्य होतं. त्या कुळातल्या सर्वच राजांनी ते वचन पाळण्याचा आटोकाट प्राणपणानं प्रयत्न केलेला आहे. मग तो राजा हरिश्चंद्र असू द्या, रघुराजा असू द्या, किंवा दशरथ राजा असू द्या. दशरथ राजाने तर काय केलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. स्वतःचे प्राण दिले, स्वतः तडफडून दशरथ राजाने प्राण सोडले, पण वचनाला बट्टा लागू दिला नाही. वचन दिलेलं होतं कैकेयीला की तू मागशील ते वरदान मी देईन, आणि त्या वचनाचा बरोबर तिने गैरफायदा घेतला. मोका साधून ते वरदान त्यांनी मागितलं की श्रीरामाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक.
परंतु वचनाच्या या पिंजऱ्यामध्ये दशरथ राजा अडकल्यामुळं, जसा एखादा सिंह पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला लहान मुलंही खडे मारतात, त्याला काठीने डिवचतात, तो काही करू शकत नाही, त्यांना माहिती आहे. पण पिंजऱ्याच्या बाहेर जर असता तर त्याचा आवाज ऐकला तर आपले कपडे पिवळे होतात, सिंहाची गर्जना ऐकली तर. पण पिंजऱ्यामध्ये गावलेला सिंह जसा हतबल होतो, लाचार होतो, दीन होतो, काही त्याचं चालत नाही, तशी अवस्था दशरथाची कैकेयी पुढे झाली. एवढा देवदैत्यांच्या युद्धामध्ये सर्व देवांना विजय प्राप्त करून देणारा राजा दशरथ पण इतका हतबल झाला, तर तो वचनामध्ये अडकल्यामुळं, म्हणजे स्वतःचं काही जरी झालं तरी वचनभंग होऊ द्यायचा नाही, ही त्या कुळाची रीत. आणि त्याच रीतीमध्ये, त्याच परंपरेमध्ये जन्माला आलेले श्रीराम, त्या श्रीरामाने आपलं वचन त्याच निकरानं, त्याच त्या ठिकाणी अभिमानानं पाळलेलं आहे. कोणालाही दिलेलं वचन असू द्या, ते वचन पाळण्यामध्ये श्रीराम हे, म्हणून त्यांना एकवचनी म्हटलेलं आहे. राज्यावर बसायचा मुहूर्त असताना त्याच मुहूर्तावरती त्या ठिकाणी वनवास पत्करला. सुग्रीवाला दिलेलं वचन की त्या ठिकाणी मी तुझं राज्य, तुझी पत्नी मी तुला मिळवून देतो, ते अगोदर त्यांनी पाळलं श्रीरामाने, आणि मग सुग्रीवाला आपल्या सहाय्यासाठी घेतलं. म्हणजे स्वतः वचनाला कधी पराणमुख झाले नाहीत, म्हणून त्यांना एकवचनी म्हटलेलं आहे. करी बाण एकू, मुखी शब्द एकू. दिलेलं वचन रामाने आयुष्यभर अशा प्रकारचं पालन केलेलं आहे. त्याच्या पुढे सांगतात, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. भगवान श्रीराम आपल्या क्रियेनं, आपल्या आचरणानं सर्व लोकांचा उद्धार करणारे उद्धारक ठरलेले आहेत. म्हणून त्यांचं चरित्र पाहावं, त्यांच्या क्रिया पाहाव्यात, त्यांचं आचरण पाहावं. श्रीरामाची प्रत्येक गोष्ट जीवाला आदर्श अशा स्वरूपाची आहे, मार्गदर्शक अशा स्वरूपाची आहे. म्हणून आचरण करण्याकरता श्रीरामांचं चरित्र योग्य आहे. उच्चार करण्याकरता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवी गोकुळी. तुकाराम महाराजांनी चरित्रचे आचारावे म्हटलं नाही, श्रीकृष्णाच्या चरित्राला उच्चारावे, फक्त उच्चार करायचा. आणि आचरण करायचं असेल तर श्रीरामाच्या चरित्राचं आचरण करावं. त्याकरता क्रिया पाहता उद्धरी सर्व लोकू असा हा असणारा श्रीराम आहे. समर्थ म्हणतात, म्हणून धरा जानकी नायकाचा विवेकू. असा श्रीराम असणारा, जानकी नायक असणारा श्रीराम, त्याचा विवेक तुम्ही अंतःकरणामध्ये धारण करा. इथे एक गंमत आहे मंडळी. बऱ्याच लोकांचं, बऱ्याच म्हणजे मंडळींचं मत असं आहे की आपल्या धर्मामध्ये स्त्रीला स्थान देत नव्हते, स्त्रियांना दुय्यम मानण्याची पद्धत होती. पण हे सारासार पद्धतीचं मूर्ख अशा प्रकारचं हे विधान आहे. कारण का तर पूर्वीचं जर आपण बघितलं तर आपल्या धर्मामध्ये स्त्रियांना खूप मोठं स्थान आहे. ज्या ज्या देवतांचा उल्लेख केला जातो, बऱ्याच वेळेला त्या देवतांना त्यांच्या स्त्रीच्या नावानं संबोधन वापरून बोलवलं जातं. उदाहरणार्थ इथं समर्थाने म्हटलेलं आहे, जानकी नायक. जानकी जनकाची असणारी कन्या जानकी, तिचा असणारा पती स्वामी श्रीराम. मग इथं रामाचा विवेक धारण करा असं म्हणण्याच्या ऐवजी धरा जानकी नायकाचा विवेकू. जानकी नायक हे संबोधन वापरलं म्हणजे जानकीला पुढे आणलेलं आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. आता लक्ष्मी आणि लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे श्री नारायण विष्णू, पण तसं नाव न घेता लक्ष्मी वल्लभा म्हणून लक्ष्मी मातेला पुढे आणले. किंवा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंग, पण पांडुरंग न म्हणता, विठ्ठल न म्हणता रुक्मिणी मातेला पुढे आणलेला आहे. या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या धर्मामध्ये स्त्रीला केव्हाही कधीही दुय्यम स्थान नव्हतं. ती प्राधान्य स्थानावरतीच आहे, अग्रक्रमाने स्त्री आहे. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, असंही महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तोच दुवा पकडून समर्थांनी धरा जानकी नायकाचा विवेक असं म्हटलेलं आहे. जानकी नायक असणारे भगवान श्रीराम, त्या श्रीरामांचा विवेक कसा होता, ते कोणत्याही गोष्टीचा विवेकानं कसा विचार करत होते आणि विवेकानं कसा निर्णय घेत होते,
हे त्यांचं चरित्र बघा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशीच विवेक बुद्धी धारण करा. श्रीरामाने जो विवेक शेवटपर्यंत पाळला जीवनामध्ये, तो विवेक आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. म्हणजे श्रीरामाचं संपूर्ण सगळ्याच गोष्टी आपल्याला अनुकरणीय अशा प्रकारच्या आहेत हे समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि अशा श्रीरामाचं तुम्ही भजन करा तर तुम्ही त्या ठिकाणी रामरूपच व्हाल. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, अशा प्रकारचं तुकाराम महाराजांचं असणारं वचन आहे. या वचनाला अनुसरून समर्थ म्हणतात की श्रीरामासारखी योग्यता आपल्यालाही प्राप्त होईल. त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा, त्याचा चरित्राचं आचरण करा, त्याचा विवेक अंतःकरणामध्ये धारण करा. हे समर्थाने आपल्याला या श्लोकामधून मंडळी सांगितलेलं आहे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती पोचवा. जे या चॅनलला नवीन जोडले गेलेले आहेत, आमचे नवीन श्रोते, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या माहिती करता या चॅनलवरती अगोदर याच्या जवळजवळ 150पर्यंत आपले भाग अपलोड झालेले आहेत. तेव्हा ते आपण सर्व भाग ऐका. माहितीपूर्ण आणि आपल्याला आवडणारे असे ते भाग आहेत, तेव्हा जरूर ते ऐका. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.